तरतुदी त्यांनी या ठिकाणी पत्रकार परिषदेला सुरुवात केली. पाठीमागचे जे पदाधिकारी त्यांनी कृपया शांततेत बसायचे. सर्व पत्रकार बांधवांचं हार्दिक स्वागत आहे. काल मंत्रिमंडळामध्ये पीक विम्याच्या संदर्भात अत्यंत चुकीचा निर्णय हा काल घेण्यात आला. पीक विमा योजना 25 वर्षापूर्वी जेव्हा सुरू झाली होती तेव्हा त्यात जी एक त्रुट होती ती त्रुट ध्यानात घेऊन टप्प्याटप्प्याने त्यामध्ये बदल करण्यात आला होता व प्रचलित जी पीक विमा योजना यापूर्वी सुरू होती त्या पीक विमा योजनेमध्ये आपण पेरलं आणि जर उगवून आलं नाही तर 25% पैसे मिळत. पुढे नैसर्गिक आपत्तीमध्ये अतिवृष्टी आली, पाऊस आला, पिकाचं नुकसान झालं, त्या टप्प्यावरही पैसे मिळत. पुढे अगदी सोंगून ठेवलं आणि सोंगून ठेवल्यानंतर गारपीट झाली, पाऊस पडला तरी त्या ठिकाणी पीक विम्याच्या अनुषंगाने पैसे मिळत होते. आता सरसकट हा सगळा जो पीक विम्यातला एक अत्यंत चांगला जी एक सुधारणा झाली होती, ज्या सुधारणेचा एक 25 वर्षाचा 2 टप्प्याचा एक प्रवास होता, तो सगळा रद्दबदल ठरवला आणि पीक विमा योजनेला पुन्हा पालकमंत्र्यात हे बसवण्याचं काम हे फडणवीस सरकारने केलेलं आहे. हा फडणवीस पॅटर्न जो आहे हा समजण्याच्या पलीकडे आहे. तर दुसऱ्या बाजूला ही जी विमा योजना काल लागू केली शेतकऱ्यांच्या वर फार मोठा अन्याय आहे आणि हा अन्याय करत असताना जे दुसरे प्रश्न निर्माण होतात ते नैसर्गिक आपत्तीच्या वेळेस 2 पावसांमध्ये जी पावसाने दडी मारली आणि पीक करपलं तर अशा काळामध्ये आपण शासकीय अनुदान देणार का? अतिवृष्टीचं शासकीय अनुदान देणार का? शासकीय अनुदान कोणतंही दिलं जात नाही. पीक विम्याचं नाव सांगून बोलवत गेलं जाते आणि दुसरीकडे आता पुन्हा जो फरक जो केलाय तो सगळा पेरणी झाल्यानंतर सर्व पीक खरीप हंगामाचं पूर्ण झाल्यानंतर हे कापणी प्रयोग करतील आणि कापणी प्रयोग झाल्यानंतर उंबरठा उत्पादन ठरवतील आणि उंबरठा उत्पादनानंतर शेतकऱ्याला पैसे द्यायचे का नाही द्यायचे हे ठरवलं जाईल. हा शेतकऱ्यांवर सरळ सरळ अन्याय. आम्ही या त्यांनी केलेल्या बदलाचा धिक्कार करतो आणि जी योजना होती पहिल्यासारखी तिलाच सुरू करावं ही काँग्रेस पक्षाची आमची मागणी आहे. अन्यथा या राज्यातला शेतकरी आणि आता काँग्रेस पक्ष आम्ही शांत बसणार नाही. जी बीड पॅटर्न म्हणून एक योजनेचा कांगावा केला, त्या बीड पॅटर्नच्या मध्ये मोठा भ्रष्टाचार झाला. ते भ्रष्टाचार जे करणारे ते मोकाट फिरतात आहे, सत्तेच्या आजूबाजूला फिरतात आहे, मुख्यमंत्र्यांच्या आजूबाजूला फिरतात आहे. ज्या तत्कालीन कृषी मंत्र्यांच्या भागात झालं त्याच्यावर चुप्पी आहे. त्यातले जे चोर होते त्यांना एकीकडे संरक्षण देता आणि आपण थेट स्वरूपामध्ये शेतकऱ्याच्या तोंडातला जो घास आहे हा कुठेतरी आपण ओढून घेण्याचा प्रयत्न जो केलेला आहे त्याचा पुनश्च एकदा आम्ही धिक्कार करतो. त्यामुळे पहिला आणि आता यामध्ये योजनेमध्ये खूप मोठा एक अन्यायकारक अशा स्वरूपाचा बदल केलेला आहे. हे करत असताना तंत्रज्ञानाचा वापर करून गेल्या वर्षांमध्ये रिमोट सेन्सिंग सारखं आता तंत्रज्ञान आलंय, त्याच्यानुसार नुकसान किती झालं काय झालंय मॅपिंग होऊ शकतं. नुसतं टेक्नॉलॉजीवर न राहता पंचनाम्याच्या अनुषंगानं फील्ड व्हिजिटच्या अनुषंगानं त्या ठिकाणी काम केलं गेलं पाहिजे. आणि ते करत असताना पहिली पीक विमा योजना जी होती ही शेतकरी न्याय होती. त्याच्या धुऱ्याच्या आत, त्याच्या बंधाऱ्याच्या आत, त्याच्या क्षेत्रफळात नुकसान झालं त्याची भरपाई मिळत होती. त्याकरता अर्ज देण्याची तरतूद होती, त्यामध्ये कॉल सेंटरची तरतूद होती. आता हे सर्व काढून टाकलं आणि 10 गावांचे क्लस्टर करून आता पीक कापणी करणार आहे आणि 10 गावातल्या 2 शेतांचा जो निर्णय तो 10 गावांच्या शेतकऱ्याला लादणार आहे. हे समजण्याच्या पलीकडे आहे. यामध्ये ताबडतोबीनं बदल करावा. एकीकडे मतं मागत असताना आपण सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू, कर्जमाफी देऊ. ती कर्जमाफी तर दिली नाही. उलट 3 दिवस शिल्लक असताना 31 मार्चला अर्थमंत्री म्हणतात की कर्जमाफी वगैरे काही नाही, कर्ज भरून टाका. आणि मतं मागताना आपली एक भूमिका असते, नंतर दुसरी भूमिका असते. हा जो वेंधळटपणा आणि या शेतकऱ्यांच्या विरोधात जी या महायुतीची जी वाटचाल आहे ह्या वाटचालीचा वर आम्ही तीव्र संताप व्यक्त करतो. 1 रुपयामध्ये प्रीमियम काढून आपण पीक विमा योजना महाराष्ट्रामध्ये लागू केली होती.
आणि ती लागू करत असताना दरम्यानच्या काळात कृषी मंत्री जे आहेत यांनी शेतकऱ्याची तुलना थेट भिकाऱ्यांशी केली. 1 रुपये भिकारी घेत नाही, मात्र आम्ही तुम्हाला पीक विमा देतो, असं संतापजनक वक्तव्य करणाऱ्या कृषी मंत्र्यांनी काल तोंड उघडून त्या ठिकाणी शेतकऱ्यांची बाजू घ्यायला पाहिजे होती. का जेव्हापासून त्यांचं फ्लॅटचं प्रकरण आलं तेव्हापासून काही बोलायचंच नाही, हे त्यांनी ठरवलंय का? कर्ज काढल्यानंतर शेतकरी साखरपुडे लग्न करतो असं म्हटल्यापासून त्यांच्या काही आता कोणत्या गोष्टी लक्षात राहत नाही किंवा तारतम्य राहिलं नाही की काय हे माहित नाही. मात्र आता 1 रुपयाच्या ऐवजी हा 800, 900, 1000, कारण 2%, 1.5% जे काही सांगितलं जात आहे त्याच्यावरून असं दिसतंय की एकंदरीत विमा करता जी सुरक्षित केलेल्या रकमेच्या अनुषंगानं 2% आपल्याला रक्कम भरायची. याचा अर्थ काय होतोय की 1000च्या दरम्यान ही किंमत चालली आहे. त्यामुळे 1 रुपयामध्ये जो सुलभ त्यांनी, कारण 1 रुपयाचा अर्थ काय होता? 1 रुपयाचा हा टोकन मनी होता आणि आपण जेव्हा नैसर्गिक आपत्तीचे जे अनुदान होतं ते आपण सरकारने एकीकडे देणं बंद केलं होतं आणि त्यातून शेतकऱ्यांची संख्या वाढावी. 1 कोटीवरून आता शेतकरी हा पुढे सरकलेला आहे. 3 कोटीच्या आसपास त्याची संख्या गेली, ती अधिक पुढे ही जाण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे शेतकऱ्याला विमाचं जे कवच आहे ते देणं आवश्यक होतं. मात्र हा अत्यंत चुकीचा निर्णय झाला आणि याचा सर्वात मोठा जो फटका आहे हा मराठवाड्याच्या आणि विदर्भाच्या कास्तकारांना याचा फटका मोठ्या प्रमाणावर बसणार आहे. कारण सर्वात जास्ती दुष्काळाचा किंवा पावसाच्या लहरीपणाचा फटका हा या भागाला बसत असतो. त्यामुळे या मराठवाडा आणि विदर्भावर हा विशेष अन्याय आहे. आणि एवढंच नाही तर नाशिक असेल, पश्चिम महाराष्ट्रातला भाग असेल, कोकण असेल, याही परिस्थितीतल्या शेतकऱ्यांवर हा अन्यायच आहे. मात्र सर्वात जास्ती जिथे संरक्षणाची गरज आहे तो मराठवाडा आहे, त्याच्या खालोखाल विदर्भ आहे. आणि या 2 भागांवर हा जो केलेला अन्याय, या अन्यायाच्या अनुषंगानं हा निर्णय ताबडतोबीनं पुढच्या कॅबिनेटमध्ये वापस घ्यावा. जे पीक विम्यामध्ये जे झालेला जो भ्रष्टाचार आहे, तो जो भ्रष्टाचार आहे त्यातल्या आरोपींना अटक करावं. आणि भ्रष्टाचार करणारे कोण होते? तर पीक विम्यांची माणसं होती. पीक विमा कोणाची आहे? तर एक रिलायन्स आहे आणि एक HDFCच्या अनुषंगानं काहीतरी नाव असणारी एक कंपनी आहे. त्यामुळे रिलायन्सचे आणि या भाजप सरकारचे पहिलेच मधुर संबंध माहिती आहे. आणि 1 रुपयाचा नावावर प्रीमियम घेत असताना आपण जो पैसा दिलेला आहे तो 5,000 कोटी दिलाय का किती दिलाय त्याची आकडेवारी पण एकदा यावी. त्यामुळे किती सरकारने पैसे भरले, हे काही फुकट योजना नव्हती. यामध्ये सरकार पैसे देत होतं, तर सरकारला आपण मायबाप म्हणतो. त्यामुळे हा शेतकऱ्याच्या नावावर ही योजना जरी असली तरी थेट शासकीय अनुदान लाटण्याकरता या सरकारच्या धार्जिन्या कंपन्या ज्या होत्या यंदा यातून पैशाची उधळपट्टी याच्यावर केल्या गेलेली आहे की काय, हा एक मोठा संशय आहे. त्यामुळे आतापर्यंत पीक विम्याचे पैसे किती मिळाले आणि सरकारने प्रीमियम कोटी किती पैसे भरले, हाही खुलासा ताबडतोबीनं मुख्यमंत्र्यांनी करावा. त्यामुळे या अत्यंत गंभीर प्रश्नावर आपण सर्वांनी सरकारला धारेवर धरावं, ही एक आपल्या सर्वांच्या माध्यमातून जनतेच्या, शेतकऱ्यांच्या प्रति आमचं विनम्र स्वरूपाचं एक आव्हान आहे. दुसरे, पोलीस विभागाचे प्रमुख जे आहेत हे रिटायर झाले आणि फणसाळकर रिटायर झाल्यानंतर देवेंद्र भारती हे 6व्या 7व्या नंबरवर असणाऱ्या अधिकाऱ्यांना एक प्रमोशन दिल्या गेलं. अहो, संकेत काही असतात, काही नियम असतात, त्यांनाच पाहिलं तरी तुलना गेलंय. लाडका ठेकेदार योजना आपली आम्ही ऐकली होती, लाडका मंत्री योजना आपली ऐकली, लाडका आमदार योजना आपली ऐकली. आता लाडका अधिकारी म्हणून आता आपण सगळे निकष डावलो जे प्रमोशन देत आहात, याचा अर्थ काय की कायदा सुव्यवस्थाशी यांना घेणं देणं नाही. यांच्या कॉलवर, यांच्या इशाऱ्यावर पोलीस विभागाने हे आता नाचलं पाहिजे, ही यामागची असणारं एक कारस्थान आहे. आणि हे जे संकेत जे पायमल्ली केल्या जात आहेत याचाही आम्ही निषेध करतो. यापूर्वी एक लाडक्या बहीण, लाडकी अधिकारी ज्या होत्या त्यांनी विरोधी पक्षातल्या लोकांचे फोन टॅप केले होते. कोणाला गब्बर सिंग म्हणून केले होते, तर कोणाचं अजून काय म्हणून केलं होतं. आणि त्यांनी बेकायदेशीर स्वरूपामध्ये फोन टॅपिंग केलं. म्हणून हे सरकार आल्यानंतर, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनाही एक प्रमोशन दिलं होतं. आणि त्याचा परिणाम काय झाला ते रश्मी शुक्ला प्रकरण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्याचा परिणाम हा झाला की सरसकट महाराष्ट्रात अवैध व्यवसाय जे ते मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. वर्ली मटका असेल, दारू असेल, गांजा असेल, DMR, MDR काय काय त्या गोळ्या ज्या आहेत त्या असतील. त्यामुळे एकंदरीत कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आणि हा कायदा व्यवस्थेचा निर्माण झालेला जो प्रश्न आहे, पोलीस विभाग हा कायद्याचं, निकषाचं आणि जे काही संकेत आहे त्याची पायमल्ली ते त्या ठिकाणी करत आहे. त्यामुळे ही देखील बाब अत्यंत गंभीर असल्याचा बाबत आम्ही या अनुषंगाने देखील सरकारच्या या कारभाराच्या संदर्भामध्ये आम्ही नाराजी आणि आम्ही धिक्कार आमचा व्यक्त करतो. तिसरा विषय, जे
विखे पाटील साहेब आहेत, यांनी जे कर्ज प्रकरणामध्ये शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज घेतलं, मात्र थेट कारखान्यात टाकलं आणि शेतकऱ्यांना जे कर्जमाफी झाली त्याचा लाभही हा कारखान्याला गेल्याच्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाने विखे पाटील साहेबांवर गुन्हे दाखल करण्याच्या अनुषंगानं आता निर्देश दिले आहेत. या संदर्भामध्ये त्यांचा राजीनामा घेणार आहात का? आपण आमचा या अनुषंगाने एक प्रश्न आहे. त्यामुळे या तातडीच्या या ज्या घडामोडी आहेत त्याच्या अनुषंगानं आज औरंगाबाद, नांदेड, नाशिकवरून जात असताना या तातडीची बाब असल्यामुळे विशेष करून आपल्या सर्वांच्या साक्षीनं हे प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणि सरकारच्या समोर उपस्थित करण्याचा या एक संधी आणि योग आला, हे या ठिकाणी मी विनम्रतेने नमूद करू इच्छितो. धन्यवाद. पीक विमा योजना ही फुल प्रूफ नव्हती हे मान्य आहे. आणि मी आपल्याला सांगत असताना सांगितलं की गेल्या 25 वर्षात त्याच्यात सुधारणा होत आल्या होत्या आणि अजूनही त्याच्यामध्ये सुधारणा करण्याची खूप मोठी आवश्यकता आहे. आणि सुधारणा करण्याची आवश्यकता जी आहे, अधिकारी चुकीचे वागत असतील त्याच ठिकाणी जरूर सुधारणा झाली पाहिजे. जे कास्तकारांचे ई सेवा केंद्र होते त्या ठिकाणी जो गोंधळ होत होता तो दुरुस्त करायला पाहिजे. पीक विमा कंपनीचे जे एजंट आहेत ते शेतकऱ्यांची फसवणूक करत होते, स्वतः त्यामधला मनीला लाटत होते, हेही सत्य आहे. त्यामुळे ती काही फुलप्रूफ असल्याच्या अनुषंगानं काही आमचं विधान नाही. त्याही योजनेमध्ये भ्रष्टाचार होताच आणि त्या भ्रष्टाचारांना पाठीशी घातल्या गेलं. हा जो यापूर्वीचा जो आमचा आरोप होता त्या आरोपावर मी देखील ठाम आहे, त्याचा उल्लेख मी माझ्या निवेदनामध्ये केला होता. मात्र मुद्दा हा आहे की आपण प्रगतीच्या अनुषंगानं आता एक योजना अजून चांगली करण्यासाठी गेलं असताना ते सगळं मोडून दिलं आणि थेट 2 टप आली. आपण पीक कापणी प्रयोगावर जे चालला तेही सर्कल वाईज, मंडल वाईज वर चालला. हा जो घेतलेला जो युटर्न आहे आणि पुन्हा बालक मंदिरामध्ये योजना बसवण्याचा घाट, हा देवेंद्र फडणवीस पॅटर्न जो करतोय त्या पॅटर्नच्या अनुषंगानं आमचा विरोध आहे. पहिल्या योजनेमध्ये बदल होणं आवश्यक आहे आणि ते बदल होत असताना शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला जात नाही. नुसत्या पालकमंत्री जे वेगवेगळ्या जिल्ह्याचे असतील त्यांनी पीक विम्याचे आकडे जाहीर करतात, ते शेतकऱ्यांचे आकडे जाहीर करत नाही. तेव्हा पहिल्या योजनेमध्ये जे काही दोष होते ते दोष आपल्या ठिकाणी होते, मात्र त्या दोषांचा पांघरून घालण्याकरता आणि त्या दोषापासून आता पळण्याकरता थेट शेतकऱ्याच्या तोंडातला जो घास आहे तो हे सरकार का ओढतंय आणि त्याला जे सुरक्षा कवच प्रदान केलं पाहिजे ते सुरक्षा कवच का काढून घेतलं जातंय, हा नव्याने प्रश्न आम्ही उपस्थित करत आहोत. त्यांची गुणपत्रिका जाहीर होत राहील, मात्र कालच त्यांनी जो आव्हान दाखवून दिला शेतकऱ्याच्या हिताच्या अनुषंगानं त्यांनी जी वाट अडवलेली आहे ती त्या संदर्भामध्ये पहिले त्यांनी या योजनेमध्ये असं का त्यांनी घुमजाव केला आणि हा शेतकऱ्यांच्या विरोधातला निर्णय का घेतला याचं उत्तर पाहिजे झालं. या 100 दिवसांमध्ये महाराष्ट्राला वेगवेगळे शब्द मिळाले. आका नावाचा शब्द मिळाला, खोक्या नावाचा शब्द मिळाला, कोयत्यागांग नावाचे शब्द मिळाले, रेतीवाले तक्सर मिळाले, वाचारवीर नावाचे शब्द यामध्ये मिळाले, बेताल वक्तव्य करणारे मंत्री या दरम्यान मध्ये मिळाले आणि लाडक्या बहिणीला 1,500 वरून 2100 रुपये अनुदान देऊ म्हणणाऱ्यांनी घुमजाव केलेले उदाहरण आपण बघितलेले. शेतकऱ्यांना कर्जमाफी करू सांगितलं, ती न करणारा काळ याचमध्ये बघायला मिळाला. एवढंच नाही तर काही सरकारच्या अधीनस्थ असणाऱ्या लोकांचे पगार होत नाही हेही या 100 दिवसामध्ये बघायला मिळालं. ठेकेदारांचे बिलं दिल्या जात नाही म्हणून ठेकेदार जे आहे ते कोर्टात, हायकोर्टामध्ये पिटिशन टाकतात, हेही या 100 दिवसामध्ये बघायला मिळालेलं आहे. त्यामुळे या 100 दिवसात हे दिवाळखोरीच्या अनुषंगानं, गुंडागर्दीच्या अनुषंगानं, बेरोजगारांच्या अनुषंगानं एक फार विचित्र अशा प्रकारची परिस्थिती या गेल्या 100 दिवसामध्ये बघायला मिळाली. या संदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या विषयाच्या अनुषंगानं 3 मार्चला आमचं एक आंदोलन झालं. महानगरपालिकेमध्ये लगोलग 4ला आमचे आंदोलन झालं. महाराष्ट्रभर आंदोलन सुरू आहेत आणि सोबतच सद्भावना जी लयात जात आहे त्या अनुषंगानं देखील वेगवेगळ्या प्रयत्न आम्ही आमच्या स्तरावर करत आहोत. बीडमध्ये मस्साजोग ते बीड ही पदयात्रा, तिथे रस्त्यावर काँग्रेस उतरत असताना सर्वसमावेशक आणि शांतता नांदावी
आणि सर्वांनी सद्भान राहावे यासाठीची पदयात्रा आपण बघितली आहे. 1 मेला परळीचा सद्भावना सत्याग्रह त्या ठिकाणी आम्ही आयोजित केला होता. मात्र आता तो 3 तारखेवर आम्ही काही अपरिहार्य कारणामुळे शिफ्ट करतो आहोत. परभणी या ठिकाणी पण 4 आणि 5 तारखेला आमची सद्भावना पदयात्रा आहे आणि 5 तारखेला संविधान बचाव रॅलीचं आयोजन देखील परभणी या ठिकाणी करण्यात येत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात ठिकठिकाणी, मग नागपूर असेल, मी नाशिकवरून येतोय, नाशिकमध्ये असेल, या ठिकाणी आंदोलनात्मक आणि समाजाला एकत्र घेऊन जाण्याच्या अनुषंगानं रचनात्मक अशा दोन्ही संघर्षाची आणि रचनात्मक कामाची भूमिका घेऊन काँग्रेस महाराष्ट्रात कार्यरत आहे. महाराष्ट्रात काँग्रेस कार्यरत आहे, मात्र छत्रपती संभाजीनगर में 8 से 10 दिवसाला पाणी येतंय. काँग्रेसचं कुठेही आंदोलन दिसत नाही. विरोधात असताना सुद्धा त्यांचं कुठेच आंदोलन नाही, काही सक्रियच नाही काँग्रेस. पाणी प्रश्न महत्वाचा वाटत नाही का शहरात? निश्चित पाणी प्रश्न हा महत्वाचा आहे. गोदावरी चा पाण्याचा जो प्रश्न आहे, जे धरण आहे पैठणचं, या धरणाच्या अनुषंगानं जी चर्चा आहे ती गेल्या अनेक वर्षांपासूनची आहे. यामध्ये निश्चित काँग्रेस पक्षाच्या वतीनं येणाऱ्या काळात आम्ही जायकवाडीच्या जे धरण आहे त्या जायकवाडी धरणाच्या तिथलं पाणी तिथे अधिक धरणाचा लाभ मिळणं, तिथलं बाष्पीभवनाचं पाणी नको देता ते करावं. त्यामुळे मराठवाड्याचं आणि महाराष्ट्रातलं एक महत्वाचं धरण हे जायकवाडी आहे आणि त्या जायकवाडीच्या पाण्याचा विनियोग आणि त्या ठिकाणी जायकवाडीच्या पाण्याचा मागून येणारं जे पाण्याच्या अनुषंगानं जे विषय आहे त्याचे वारंवार रिट पिटिशन्स असतील किंवा किती पाणी खाली सोडावं, पहिले कोणतं धरून भरून द्यावं, यापासूनचे जे अनेक विषय गेल्या मी आपल्याला तेच सांगतोय. तुमच्या माझ्या प्रश्नाचं व्यापक उत्तर देण्याचा मी प्रयत्नात आहे. तुम्ही व्यापकतेमध्ये जाण्यापासून आपल्याला शहराला 12 दिवसांनी पाणी मी आपल्याला सांगितलं, आपण आधी बोला आणि नंतर बोला. कृपा करून अशा प्रकारचं बंधन ना मी आपल्याला घालावं ना आपण मला घालावं. ते सविनय मला त्याला विचारलेला प्रश्न, आपल्या प्रश्नाचं उत्तर मी आधी मोठं दिलं, त्याला छोटं करत असताना शेवटचा जो भाग आहे तो मी त्याचा पुन्हा एकदा सांगतो की या शहरामध्ये ज्या पाण्याच्या अनुषंगानं प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, शहरातल्या आमच्या सहकाऱ्यांना आणि या ठिकाणच्या युनिटला या संदर्भामध्ये येणाऱ्या काळामध्ये ठोस स्वरूपाची भूमिका घेण्याच्या अनुषंगानं सूचना दिल्या जातात. सत्ताधारी विरोध करतायत, मात्र तुम्ही विरोधात असताना तुमच्या काँग्रेसचे कुठलाही कार्यकर्ता देखील विरोध करताना पाहिला. तशा सूचना जरूर त्यांना दिल्या जातात. मी राज्याचा विषय घेऊन त्या ठिकाणी आलोय. आपण हा पहिला अध्याय राज्य सरकारने आम्हाला आतापर्यंत फक्त फसवणूक नाही, आता 8 या 5 याआधी त्यांच्या अनेक चर्चा ज्या आहेत या सरकारच्या सोबत झालेल्या आहेत, त्या निष्फळ स्वरूपाच्या ठरलेल्या आहेत. त्यामुळे सरकारने त्यांनी जो कॉल घेतलाय त्या अनुषंगाने सरकारनं त्याच्यावर भाष्य करावं. सरकारमध्ये असणाऱ्या मंडळींनी या संदर्भात भूमिका घेणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि काँग्रेसची यापूर्वीची जी भूमिका आहे त्या अनुषंगानं काँग्रेस आपल्या ठिकाणी आहे. मात्र हा मूळतः जो आरक्षणाचा जो विषय आहे तो आरक्षणाचा विषय हा राज्य सरकारच्या सोबत आहे. त्यामुळे राज्य सरकारची भूमिका त्यामध्ये आवश्यक असणं जरुरी आहे. राहिला काँग्रेसचा तर राष्ट्रीय जो मुद्दा आमचा आहे की जातनिहाय जनगणना करावी आणि जनगणना करत असताना 50% जे आरक्षण आहे त्या 50% आरक्षणाची मर्यादा उठून सर्वसमावेशक स्वरूपाचं धोरण निर्माण करावं, ही आमची राष्ट्रीय जी भूमिका आहे. आमचे नेते राहुल गांधी जातीच्या निहाय जनगणनेच्या अनुषंगानं सातत्याने आग्रही आहे. महाराष्ट्रातही जातीनिहाय जनगणनेचा आग्रह आहे. त्यामुळे जातीनिहाय जनगणना झाल्याशिवाय या सगळ्या प्रश्नांची कोंडी ही फुटणार नाही आणि 50%ची अट जोपर्यंत ही शिथिल केल्या जाणार नाही, ती वाढवल्या जाणार नाही, तोपर्यंत कुठल्याही तोडगा निघत नाही. या निष्कर्षापर्यंत आता कायदा व्यवस्था सर्व आलेली आहे आणि जातनिहाय जनगणना करावी हाच या पार्श्वभूमीवर आमचं जातनिहाय जनगणना जी आहे त्या जातनिहाय जनगणनेच्या अनुषंगानं जनगणना व्हावी आणि त्या अनुषंगानं 50%ची अट जी आहे. वेळ लागायचा काय, त्याच्या सरकारी यंत्रणा आहे. आपल्या बाजूचा जो आपण ज्या भागात बसलेलो आहे आता तेलंगणातला जो पार्ट आहे हा
आधीचा प्री पार्टिशन आपण एक असणाऱ्या भागात त्या ठिकाणी 50% अट वाढून त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. ओबीसीच्या आरक्षणाच्या अनुषंगाने हात न लावता मराठा आरक्षण वाढून देण्याच्या संदर्भामध्ये आधीच ही ज्या भूमिका घेतल्या गेलेल्या आहेत त्या घेतल्या गेलेल्या भूमिकांचा वेगळ्याने उहापोह करण्याची या ठिकाणी आवश्यकता नाही. त्यामुळे माझ्या प्रश्नानंतर आपण लगेच जी साथ दिलाय त्या अनुषंगाने मी बोलत नाही. जे सगळे जुने जे आहेत तो जुन्या सगळ्या संदर्भाच्या अनुषंगानं यामध्ये जातीनिहाय जनगणना ही झाली पाहिजे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळत असेल तर त्याचं स्वागतच आहे आणि ते करत असताना जातनिहाय जनगणना आणि 50%ची अट वाढावी हा मूलभूत जो मुद्दा आहे त्या मूलभूत मुद्द्याच्या अनुषंगानं सरकारनं प्रयत्न करावे. भाजप जे आहे हे जातनिहाय जनगणनेच्या विरोधात आहे आणि जातनिहाय जनगणना होत नाही आणि 50%ची मुदत वाढत नाही तोपर्यंत आरक्षणाचा राष्ट्रीय गुंता सुटत नाही. मग तो रेड्डींच्या अनुषंगाने समाजाच्या अनुषंगाने असेल, कुर्मी समाजाच्या अनुषंगाने असेल, जाट समाजाच्या अनुषंगाने असेल, पाटीदार समाजाच्या अनुषंगाने असेल, या सर्वांमध्ये राष्ट्रीय स्तरावर हा एक मोठा एक जो गोंधळ निर्माण झालेला आहे तो भाजपने 50%ची अट वाढवून तो मोकळा करावा. निर्देशाचा यामध्ये कुठल्याही प्रकारचा विषय नाही. यामध्ये सीडब्ल्यूसी काँग्रेस कार्यसमितीने या संदर्भामध्ये जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय हा पक्ष म्हणून घेतलेला आहे आणि पक्षाची जी अधिकृत भूमिका आहे ती पक्ष या अत्यंत कठीण परिस्थितीत सरकारच्या पाठीशी आहे आणि सरकारने यामध्ये संरक्षणाच्या आणि सातत्याने दहशतवादी जे हल्ले आपल्यावर होतात त्या अनुषंगानं त्यांनी पावलं उचलावीत आणि त्यांना योग्य वाटेल ते करावं. हा झालेला जो निर्णय आहे तो कार्यकर्त्या नात्यानं सर्वांवर तो बंधनकारक आहे. त्यामुळे याआधी जे जयराम रमेशजी आहे यांनी देखील ती भूमिका काय सांगितली आहे आणि मधात काही इतर नेत्यांनी वक्तव्य जी केली ती त्यांची व्यक्तिगत मत आहेत असं देखील पक्षाच्या वतीनं अधोरेखित केलेलं आहे. काँग्रेस वर्किंग कमिटीची जी भूमिका आहे ती भूमिका ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. शेतकरी भवन जे आता फडणवीसांनी रद्द केली आहे कुठेतरी फडणवीस निश्चित हे वाद आहे. गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार आहे त्यामुळे पालकमंत्री पदासारखा एक सामान्य निर्णय असो का कोणी भाषण करावं कोणी करू नये इथपर्यंतचा विषय असो या गँग ऑफ ट्रिपल सरकार इंजिन मध्ये ही धुसफूस जी आहे ही दुर्दैवाने बघावं लागत आहे. हे महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे. नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत यांच्यात पहिलगाम प्रकरण किंवा पाकिस्तानचा जो तणाव आहे त्या संदर्भात 1.5 तास बैठक मला त्या संदर्भात काही कल्पना नाही. मात्र पंतप्रधान हा देशाचा आहे आणि देशाच्या पंतप्रधानांनी आपलं संपूर्णतः उत्तरदायित्व या ठिकाणी पूर्ण करत असताना काँग्रेस पक्ष राष्ट्रीय भूमिकेतून त्यांच्या सोबत आहे. 2-4 दिवसात युद्ध होऊ शकतं अशी परिस्थिती तेव्हा कशी वक्तव्य समोर आली. मी सुरक्षा तज्ज्ञ नाही आणि राष्ट्र म्हणून आपण या विषयाच्या अनुषंगानं एकसंघ स्वरूपात सर्व लोकांनी गेलो पाहिजे. सर्व पक्षाच्या जाती धर्माच्या ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. सैन्यांना फ्री हँड देण्यात आलेला आहे. त्या बैठकीमध्ये जी चर्चा झाली त्याच्या बातम्या पेपरमध्ये येत आहे. सरकारचं काम या सुरक्षिततेच्या मुद्द्याच्या अनुषंगानं करू दिलं पाहिजे ही माझी व्यक्तिगत भूमिका आहे. वडेट्टीवारांनी केलेल्या वक्तव्याचा खुलासा त्यांनी केलेला आहे आणि त्या खुलासासोबतच त्यांचं जे आहे ते ट्विस्ट करून जे वक्तव्य केल्याच्या संदर्भात त्यांनी आपली भूमिका यापूर्वीच मांडलेली आहे. अजित पवार शरद पवार एकत्र येणार अशी चर्चा आता खिचडी ज्या आहेत त्या बऱ्याच पक्षात आहेत. तो सगळे तुर्तातचा काही विषय नाही. त्याला योग्य वेळ आल्यावर त्याच्यावर बोलणं हे उचित राहील. आता पेपर संपल्यामुळे का काय आज 3:30 मुहूर्तातला एक मुहूर्त असल्यामुळे याबद्दल मी काही बोलणं योग्य राहणार नाही. अंधश्रद्धा निर्मूलनाचा जो कायदा जो महाराष्ट्राचा जो तयार झालाय त्याच्या ड्राफ्टिंग कमिटीमध्येच मी सदस्य म्हणून होतो. त्याच्या फ्रेम मध्ये जर बसत असतील तर झाला पाहिजे. त्याची जी ड्राफ्टिंग कमिटी होती त्यात एन.डी. पाटील अध्यक्ष, नरेंद्र दाभोळकर आणि श्याम माधव उपाध्यक्ष आणि 6 सदस्य होते. त्या ड्राफ्टिंग मध्ये
मी एक सदस्य होतो. ही माझी या सगळ्या बद्दलची भूमिका आहे. चंद्रशेखर बावनकुळे असं झालं की ह्या 5 वर्षामध्ये आमचं सरकार माझी खेळ आहे 15 वर्ष आमचं सरकार असतं. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कायद्यात ज्योतिषशास्त्र बसत नाही एवढं सांगितलं. चला, थँक्यू. काही जे चॅनल्स आहेत ते बंद करण्यात आलेले आहे. युट्यूब चॅनल पाकिस्तानचे काही युट्यूब चॅनल बंद करण्यात आले. त्याला धरून बावनकुळे असं म्हणतात की देशामध्ये युट्यूब चॅनलवाले आहेत ते अशा पद्धतीने भारतात सरकारची बदनामी करतात, त्याचबरोबर पाकिस्तानची विरोधात करतात. काँग्रेस पक्षाने या पहलगामच्या हल्ल्यानंतर घेतलेली जी भूमिका आहे त्या भूमिकेचं जरूर पालन हे सर्वच राजकीय पक्षांनी करावं, ही या स्वतंत्र भारतातल्या नागरिक या नात्यानं माझी अपेक्षा आहे. त्यामुळे कोणतेही दुसरे सामने पक्षीय किंवा धार्मिक स्वरूपाचे सामने हे कुठे खेळल्या जात आहेत त्याबद्दल मी तुर्तास खंत व्यक्त करतो. आणि जे बावनकुळे साहेब जे आहेत हे सदैव जे आहे की मीडियाचा युट्यूबरचा आवाज दाबण्याच्या अनुषंगाने ते प्रयत्नरत असतात. त्यांना ज्याच्यात सोय आहे तेच योग्य आहे, त्यांना गैरसोयीचं काही चालत नाही. प्रधानमंत्री आवास योजना छत्रपती संभाजीनगरमध्ये एक पण घर मिळालं नाही, त्याकडे कसं बघतात? 2024 पर्यंत तर सर्वांना घरं मिळाली असं पंतप्रधान सांगतात. जानेवारी 2024 सगळ्यांना घरं मिळाली म्हणून हर घर तिरंगा ही त्यांची घोषणा होती. प्रत्येक घरात नळ आहे आणि प्रत्येक नळाला जल आहे ही पण त्यांची घोषणा आहे. मात्र जसा संभाजीनगरच्या घशाला कोरड पडलेली आहे तसंच ग्रामीण भागात जरी गेल्यानंतर जल जीवन मिशन जे आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार हा झालेला आहे. बरं, सरकारचा प्रश्न असा आहे की इतके दिवस झालं तुम्ही सगळं सामाजिक दृष्टिकोनातून पक्षीय काम करता. चळवळीतलं काम आहे, वेगवेगळ्या भूमिकांमध्ये सुद्धा काम राहिलेलं आहे. केरळ सुद्धा वाचतं तुमचं काम त्याच्यामुळे सरळ मार्गी माणूस बघितलं जातं. असं असताना सुद्धा तुम्हाला पराभूत संजय गायकवाड यांना जसं बेताल वक्तव्य करणारा माणूस म्हणतो तशी माणसं कोण येतात याचा अर्थ मतदारांच्या जनमानसात मी 4 निवडणुका लढलो, 4 पैकी 3 निवडणुकीत मी विजय झालो, 1 निवडणुकीत माझा पराभव झाला. राष्ट्रीय स्तरावर मी 15 वर्षापासून काम करत आहे, त्यामुळे जास्त काळ माझा हा त्यामध्ये गेला. त्यामुळे माझा कुठेतरी माझ्यात कमतरता राहिली, नियोजनात कमतरता राहिली आणि वंचितने एक ज्या ठिकाणी मतांची विभागणी केली त्याचा एक फटका तात्कालीन परिस्थितीत मला भेटला. मागच्या निवडणुकांमध्ये इथे काँग्रेस नसल्यामुळे मी ती निवडणूक लढू शकलो नाही. मात्र महाविकास आघाडी हा घटक पक्ष आहे त्यातच कार्यरत राहिलो आणि हे सर्व होत असताना लोकशाहीकडे जे थोडं नैराश्यातून बघितलं जातं हे खरोखर एक सामुदायिक आपलं दुर्दैव आहे आणि सार्वजनिक सामाजिक समज बदलण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे आता नागरिक आहे म्हणून मतदार आहोत, आता केवळ मतदार म्हणून आपला जो वावर आहे भारतीय म्हणून याचा पुनर्विचार आपण सर्वांनी केला पाहिजे. हे या निमित्ताने एक सामाजिक कार्यकर्त्यांना आपण जो प्रश्न विचारला त्याचा अनुषंगाने मला एवढंच सांगावं असं वाटतं की नागरिक म्हणून आपण जर राहिलो तर जात पात धर्म पैसा माझ्या असणारे संबंध हे न बघता आपल्याला एक मोठी भूमिका स्वीकारता येईल. मात्र या भूमिकेपासून आता पोलरायझेशन जे आहे मोठ्या प्रमाणावर बघायला मिळत आहे. सद्भावनेचा ऱ्हास झालेला आपल्याला बघायला मिळतोय. जिथे किराणा दुकानात आपल्याच जातीच्या माणसाकडून दुकानातून किराणा इथपर्यंत समाज जर आपला दुर्दैवाने आपण नेऊन ठेवला असेल तर या समाजाकडून आता कशा अपेक्षा आपण व्यक्त करा हा एक लाख मोलाचा प्रश्न आहे. मात्र परिस्थिती निराशजनक नाही. आपल्याला जो शाहू फुले आंबेडकरांचा वारसा लाभलाय, वारकरी संप्रदायाचा आध्यात्मिक वारसा लाभलाय, गाडगे महाराजांचा तुकोजी महाराजांचा लागलाय, यातून सद्भावना वृद्धिंगत करणं हे क्रमप्राप्त आहे. आणि सद्भावना एकदा वृद्धिंगत झाल्यानंतर मनभेद असतील मात्र मतभेद राहणार नाही. ही जी भूमिका आहे ही भूमिका आपल्याला सगळ्यांना बघायला मिळेल. आता मतांची भिन्नतापेक्षा मनांची जी भिन्नता आहे यावर जो दुर्दैवाने एक मोठा बाका प्रसंग जो आलाय यातून लवकरात लवकर आपण सगळ्यांनी बाहेर निघलं पाहिजे एवढंच आव्हान या निमित्तानं. शरद पवार त्या नेत्यांची त्यांच्यासोबत जाण्याची वेगळं राजकारण यामध्ये आहे. कोणाचा सत्कार आहे? आजमाचे मुख्यमंत्री आहेत त्यांचा सत्कार राष्ट्रपती मात्र शरद पवारांनाच निमंत्रण.
आता ज्यांच्याशिवाय महाराष्ट्राचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अनेक जाज्वल्य मोठे मोठे नेते झाले आहेत आणि या सर्व नेत्यांचा आपला इतिहास आहे, आपला वारसा आहे. त्यामध्ये पक्ष बाजूला ठेवून आपण नेतृत्वाकडे बघावं, हा मराठी बाणा आहे आणि हाच महाराष्ट्र धर्म आहे. आणि त्याच महाराष्ट्र धर्माचं जर पालन होत नसेल तर याबद्दल खंतच व्यक्त करू शकतो. हे पीक विमा जो आहे ना, हा तो फार गंभीर आहे. माझा विनंती आहे की त्याच्यावर सुरू आहे. स्वागत मात्र होणार आहे. या ठिकाणी पत्रिका परिषद सुरू आहे. अजून करू. सर्वांनी या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक मीडियाची बाईक चालवून खूप वेळ संपर्क आहे. काय हिंदी को लेकर क्या आपकी भूमिका है, क्या आपका आकलन है और आपका क्या एलिगेशन है? फसल बीमा शुरू करके एक लंबा अरसा हुआ है और इस लंबे अरसे में काफी उसमें जो खामियां थी उसको दूर करने का प्रयास हुआ. बहरहाल अभी भी उसमें बहुत सारी खामियां हैं, भ्रष्टाचार है. मगर ऐसे में जो 25 साल पहले जो था उसी को अभी फिर से लागू करें, क्योंकि ये फसल की जो क्रॉप पैटिंग है वो सैंपल जो लेने का तरीका है बहुत ही गलत है. क्योंकि एक महसूल मंडल में से आप 2 सैंपल लोगे और उस महसूल मंडल में आप पीक बीमा लागू करोगे, ये सिरे से ये गलत है. और इस गलत होने का जो कारण है वो सीधा है कि जो किसान के हित में काम करने की बातें करने वाला जो सरकार है ये किसानों के खिलाफ में है. और इसके साथ साथ जो पहले हर इस पे जो पैसे मिलते थे, फसल बीमा का संरक्षण मिलता था, उसको भी पूरे तरीके से हटा लिया है. अब पूरे खरीफ खत्म होने के बाद ही उसका फैसला होने वाला है. तो ये बहुत ही अन्यायकारक स्वरूप का निर्णय सरकार ने लिया है. ये निर्णय उन्होंने वापस लेना चाहिए और जो मूल योजना में जो खामियां हैं उस खामियों को दुरुस्त करते हुए जो भ्रष्ट लोग हैं उन भ्रष्ट लोगों पर उन्होंने कार्रवाई करना चाहिए. जो उसमें कर्मचारी होंगे, ई सेवा केंद्र के लोग होंगे, एजेंट होंगे या और कोई भी होगा, उस पर कार्रवाई से बचने के लिए उन्होंने इस योजना का प्रारूप बदल दिया है. पहले प्रीमियम 1 रुपया था. इसका कारण यह था कि ज्यादा से ज्यादा लोग उसमें आए, वो टोकन अमाउंट थी. मगर अभी इसको भी हटा के लगभग 1000 रुपए का प्रीमियम वो आएगा. ये भी उसमें जो बदलाव किया है बहुत ही गलत है. ये योजना जो है उसकी मूल योजना की खामियां ये दूर करके उसको अच्छे से उसको लागू करने के बजाय इन्होंने बहुत पीछे ले जाके फिर से एक बार बच्चे को बालक मंदिर में बैठा दिया है. हम इसका विरोध करते हैं और ये सरकार का जो कदम है किसानों के खिलाफ है. इसको पहली जो बीमा योजना थी उसमें की खामियां पूरी करते हुए, दूर करते हुए उसको लागू किया जाए, ये हमारी मांग है. विधायकों को जो फंड दिया जाता था उसके लिए एक कमेटी बनाई गई है. शिंदे शिवसेना के जो लोग हैं उनका कहना है कि फंड नहीं दिया जाता है और अभी भी अजित पवार को उस कमेटी का अध्यक्ष बनाया गया है. तो ये लाड़का आमदार, लाड़का मंत्री, ऐसे प्रकार की जो योजना चलाई जा रही थी उसमें पक्षपात हो रहा था. 288 विधायक पूरे महाराष्ट्र की जनता जिता के देती है और हर किसी को फंड मिलना चाहिए, मगर जो लाडला है या पार्टी का है उसी को फंड और दूसरे को कुछ नहीं. ये बहुत ही संवैधानिक तौर पे गलत एक सिस्टम जो चल रही थी वो बहुत ही गलत थी. और उसमें आरोप जो था कि फाइनेंस मिनिस्ट्री जो है वो इक्वल डिस्ट्रीब्यूशन नहीं करती, जो है वो उन्हीं के विधायकों को पैसा देती है. अब ऐसा करते हुए उन्हीं की अध्यक्षता में जो कमेटी बनाई है तो एक बार कहीं ना कहीं सिंधे जो गुट है उसको ये एक फिर से एक बार उनको ऐसा ही चलेगा ये बताने का प्रयास है. 100 दिन का महाराष्ट्र की सरकार पूरी कर रही है. देवेंद्र फडणवीस कल रिपोर्ट कार्ड देने वाले हैं. क्या उपलब्धि है कांग्रेस की नजर में
ये 100 दिन में महाराष्ट्र को जो उन्होंने शब्द दिया है, आका नाम का एक शब्द दिया है, खोकिया नाम का एक शब्द दिया है, तस्करी वाले लोगों का एक शब्द दिया है, कोयता गैंग नाम का शब्द दिया है, और इसके साथ साथ लॉ एंड ऑर्डर की पूरी धज्जिया इन 100 दिनों में उड़ी हुई दिख रही है। कहीं पे स्वारगेट जैसे स्टेशन पे बलात्कार बदकिस्मती से देखने के लिए महाराष्ट्र को मिला, ये दुर्भाग्य है। एक जो सांसद है, उनको मंत्री भी है, उनके परिवार में से किसी को वहां पर छेड़खानी होती है, उनको मंत्रालय में जाके उसके लिए धरना करना पड़ता है। ये पिछले 100 दिनों में महाराष्ट्र को देखना पड़ा। जो चुनाव से पहले जो लाडली बहना के 1,500 है उसको 2100 रुपए करने की बात थी, उससे मुकरते हुए हमने देखा है। किसानों को कर्ज माफी करेंगे बताया था, मगर उससे मुकरते हुए देखा है। और केवल पिछले 100 दिनों में ये गैंग ऑफ ट्रिपल इंजन सरकार जो है, ये 3 दलों की जो इनर फाइटिंग है, वही हमको देखने को 100 दिन में मिली है। जब सरकार थी तो शिवसेना शिंदे गुट जो है वो बाहर निकला, कहा कि हमें अभी तो और पैसे नहीं देते, अन्याय करते हैं। लेकिन अभी ऐसा है कि जो शिंदे जी ने योजना जाहिर की थी इससे पहले, वो सारी योजनाएं अभी कैंसिल की जा रही है। आज की बात है 6 किसान भवन बनाने की जो योजना थी उसको कैंसिल किया गया। ये आए दिन ये अहंकार की जो लड़ाई है वो सरकार के भीतर के लोगों की देखने के लिए मिल रही है। तो मैंने आपको जैसे पहले कहा कि गैंग ऑफ ट्रिपल इंजन सरकार है, और ये जब तक है तब तक यही खेल चलता रहेगा। पुलिस कमिश्नर का जो प्रमोशन है वो करते समय सीनियरिटी ध्यान में रखना चाहिए, उनका कंट्रीब्यूशन ध्यान में रखना चाहिए, मगर इन सबको बाजू में रखकर एक अपने हिसाब से ही एक 6, 7वें नंबर वाले अफसर को लाके वहां बैठा है। इसके पहले तो हमने सुना था कि लाड़का ठेकेदार है, लाड़का आमदार है, लाड़का मंत्री है। अब लाड़का अधिकारी भी जो है उसको केवल उनकी बात सुनना चाहिए, उनके फोन पर ही काम चलना चाहिए। कानून से काम न चलते हुए केवल मुख्यमंत्री के इशारे पर सरकार चले, इसके लिए उन्होंने की हुई व्यवस्था है। जो अब सभ्यता और जो एक तरीका होता है गवर्नमेंट का, उसको पूरी अनदेखी करते हुए ये फैसला लिया। पहलगाम हमले को देखिए, गवर्नमेंट ने जो स्टेप्स इनिशिएट किए हैं, क्या कांग्रेस के हिसाब से ये स्टेप्स ठीक है, काफी है, या इससे और आगे भी जाना चाहिए? जो स्टेप लिए हैं उसके लिए पूरी आर्मी वहां बैठी है। आर्मी के जो तीनों है, नौदल भी है, एयरफोर्स भी है, और ये लोगों ने स्ट्रेटेजी कल के आगे जाने के बारे में जो भी वो कुछ कर रहे हैं उसपे किसी दल के नाते उसमें कोई टिप्पणी करने की कोई आवश्यकता नहीं। बहरहाल सरकार और आर्मी जो भी करेगा उसके साथ कांग्रेस ही ये विपक्ष होने के नाते उनके साथ है। यहाँ पर कांग्रेस बैकफुट पर गई है, कोई आंदोलन करता हुआ दिख नहीं रहा है। आप इनका कुछ एक्स्ट्रा क्लास लेने वाले क्या? इसके पहले कुछ आंदोलन यहाँ जरूर कांग्रेस के जानिब से हुए हैं, मगर यहाँ की समस्या को देखकर यहाँ और आंदोलन करने की जो आवश्यकता है उस आवश्यकता को संज्ञान में लेते हुए उस प्रकार से आने वाले समय में कांग्रेस के कार्यकर्ता यहाँ कुछ आंदोलन करते हुए आपको देखेंगे। तो इसमें इस प्रकार से कोई बात मेरे संज्ञान में नहीं, उसको और कोई रिक्वेस्ट भी उस प्रकार से आई नहीं, उस पर सोच के उसके बारे में बात करेंगे। कल्पना नाही मला काल मालेगावला कार्यक्रम होता एवढं माहिती होतं। महाराष्ट्र